काही भागात पावसाची हजेरी पावसामुळे नोटीस म्हणलं मला हायकमांडकडून दिल्लीकडून कुठलीही नोटीस आलेली नाही। परंतु प्रदेशाध्यक्षांनी तुम्हाला नोटीस पाठवली त्यांनी ते नोटीस कारण दाखवा नोटीस नाही आहे। सभागृहामध्ये उपस्थित कोण होते आणि कोणी काय बोललं त्याची माहिती मी ना मारहाणीचं समर्थन करत नाही। वैचारिक लढाई लढावी हे मारहाण करण्यामागे उद्देश वेगळा आहे। या उद्देशामागे मतांचं विभाजन या सरकारचा एकूण मला वाटतं इरादा आहे। देवेंद्र फडणवीसांनी काही ऑफर दिली मात्र त्यांना गरज वाटते का ठाकरेंची नाही ते गंमतीमध्ये केलेलं वक्तव्य आहे। त्याला काही फारसं गांभीर्याने कोणी घेण्याची गरज नाही। ते त्या कालच्या त्या निरोप समारंभावर ते गंमत म्हणून केलेलं भाषण। एकनाथ शिंदेची देहबोली फार अस्वस्थ होती काल फोटो सेशनच्या वेळेस पण ते आणि एकीकडे ऑफर दुसरीकडे फोटो सेशन नाही असं आहे की सध्या तरी मला असं वाटतं की या सरकारमध्ये बैलगाडी हाकणाऱ्यांच्या हातात तुतारी पण आहे आणि ते दोन कासरे पण आहे। कोणाची तुतारी म्हणतात आणि तुतारीनं त्या बैलगाडीला कुणाकडे वळवायचं हे सर्व अधिकार तुतारी आणि कासरी जे त्याला म्हणतो दोर लावलं होतं ना बैलांना बांधलं हे सर्व अधिकार असल्यामुळे आता त्याचं पुढचं तुम्ही विचाराल तर येणारा काळ सांगेल। कासरे धरणारे हात काँग्रेस आहेत का? कासरे सध्या मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहे। आमच्या हातात कसे असू शकते जे कासरे आहेत बैलगाडीचे पण त्या बैलगाडीचे कोणी बैल झाले का हे मी म्हणू शकत नाही। धन्यवाद सर। गोंदिया जिल्ह्यात